चालू असलेल्या पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व भरतीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या त्या तमाम माझ्या भावी पोलीस बांधवांना एक मोलाचा संदेश। एक भरती झाली म्हणजे स्वप्न संपत नाही, कारण हरलेले लोक थांबतात तर थांबणारे लोक हरत नाहीत। आज जो विद्यार्थी भरतीतून बाहेर पडलेला आहे तोच विद्यार्थी उद्याचा भावी महाराष्ट्र पोलीस असू शकतो। फक्त एक निर्णय हवा, पुन्हा उभं राहण्याचा। आज मुंबईसह जवळपास सर्व जिल्ह्यांचा लेखी पेपर झालेला आहे। अपवाद काही चालक SRPF वगळता। परीक्षा हॉलमधून बाहेर पडल्यानंतर आपण म्हणतो की माझे 2 मार्काचे प्रश्न चुकलेत, मला येत होतं पण माझं चुकलं, माझी सिली मिस्टेक झाली। मात्र सत्य परिस्थिती ही आहे मित्रांनो की परीक्षा हॉलमध्ये पेपर देताना आपण सर्व ताकद लावली होती, सर्व हार्मोन्स ॲक्टिव्ह केले होते, तरी देखील ते 2 प्रश्न बरोबर आले नाहीत आणि त्याच 2 प्रश्नासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते। हे कॉम्पिटिशनचं युग आहे, ही स्पर्धा खूप निर्दयी आहे। तुमची OMR सीट जेव्हा त्या मशीनमध्ये जाते तेव्हा त्या मशीनला माहीत नाही तुमची परिस्थिती काय आहे, तुमची सिच्युएशन काय आहे, तुमच्यावरती किती जबाबदारी आहे। तुमचा लास्ट अटेम्प्ट तर नाही ना हा। त्या मशीनला फक्त एवढंच कळतं की तुम्ही केलेला गोल हा बरोबर आहे की चूक। कोणत्याही परीक्षेची तयारी करा, पण ती सातत्यानं शांततेत करा। पुस्तक असं वाचा की तुमचं 200 पानाचं असणारं पुस्तक 500 पानाचं वाटायला पाहिजे। तुम्ही त्याच्यावरती 4 वेळा 5 वेळा 6 वेळा वेगवेगळ्या पेननं अंडरलाईन करा। त्या पुस्तकाची जवळपास 15 ते 20 वेळा जेव्हा तुम्ही रिव्हिजन मारणारा तेव्हा परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिताना तुम्हाला व्हिज्युअलाइज होईल की ह्या प्रश्नाचं उत्तर डाव्या साईडला वरती लिहिलेलं आहे की उजव्या पानावरती चौकोन बॉक्समध्ये आहे। तेव्हा जाऊन तुमची ॲक्युरेसी वाढेल आणि तेव्हा तो एक एक मार्क मिळत असतो। सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जो संपूर्ण वेळ आहे तो तुमच्या ध्येयासाठी युटिलाइज करा। अभ्यासिकेत गेल्यानंतर कोणाला दाखवण्यासाठी अभ्यास करू नका। जेव्हा तुम्ही खूप प्रामाणिकपणे अभ्यास करता आणि तुम्हाला यश मिळतं तेव्हा संपूर्ण दुनिया तुमच्या पाठीमागून येते। जेव्हा तुम्ही पार्टी करताय, एन्जॉय करताय, आराम करताय, सेलिब्रेशन करताय, तेव्हा कोणीतरी त्याच वेळेला खूप मनापासून ताकदीनं अभ्यास करत असतो। इस खेल के असल खिलाडी तो आप ही हो। मेहनत तर तुम्हालाच करायची आहे आणि पोस्ट ही तुम्हालाच मिळणार आहे। गेल्या 20 वर्षामध्ये असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी मी अभ्यास केला नाही। आणि जेव्हा हे पाठीमागं वळून पाहिलं जातं की किती पुस्तकं वाचलीत, किती नोट्स लिहिल्या, त्याची थप्पी लागलेली आहे आणि ते लिहिताना जितके पेन संपले त्याच्याकडे जर का पाहिलं तर संपूर्ण बॉक्स भरलेला आहे आणि हे पाहिल्यानंतर मनाला समाधान वाटतं, कष्ट केले। ही एक अशी इन्व्हेस्टमेंट आहे की ज्याचे रिटर्न्स असे मिळतील की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही। 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष असा तळमळीने प्रामाणिकपणे अभ्यास जर केलात तर मला नाही वाटत यश तुमच्यापासून दूर राहील। एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या जगामध्ये 2 प्रकारचे लोक असतात। एक जे परिस्थितीला दोष देतात आणि दुसरे जे परिस्थिती बदलतात। तुमची परिस्थिती तुमचं फ्युचर ठरवत नाही, तुमचा डिसिजन तुमचं फ्युचर ठरवणार आहे। आज तुम्ही ह्या भरतीतून बाहेर पडला आहात ही तुमची परिस्थिती आहे, पण तुम्ही इथून पुढे काय करणार आहात हा तुमचा डिसिजन आहे। लक्षात ठेवा, जोपर्यंत अंगावरती वर्दी चढत नाही, जोपर्यंत अंगाला गुलाल लागत नाही तोपर्यंत थांबायचं नाही। हार मानणं आपल्या रक्तात नाही, कारण हार मानणाऱ्यांचं नाव यादीत लिहिणं फार सोपं आहे, मात्र इतिहासात नाव कोरायचं असेल तर पुन्हा उभं राहावंच लागेल। संपला विषय।